जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए आतंकी हमले के बाद वहां फंसे भयभीत पर्यटकों के लिए एक राहत की खबर है। महाराष्ट्र के बुल्ढाना जिले के करीब 49 पर्यटकों सहित कई लोग जम्मू कश्मीर में फंसे हुए थे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ने स्वयं वहां पहुंचकर इन पर्यटकों से मुलाकात की और उन्हें भरोसा दिलाया कि केंद्र सरकार उनके साथ खड़ी है। मंत्री जाधव ने बताया कि उनके सुरक्षित घर वापसी के लिए विशेष रेलवे सुविधा की व्यवस्था की गई है। जैसे ही ये बात पर्यटकों को बताई गई, उनके चेहरों पर राहत और मुस्कान लौट आई। आज दोपहर 3 बजे ये सभी पर्यटक जम्मू से दिल्ली के लिए रवाना होंगे और वहां से अपने अपने घरों की ओर विशेष बोगियों के जरिए भेजा जाएगा। ये सारा प्रबंधन केंद्र सरकार द्वारा किया गया है। इस पूरे घटनाक्रम में प्रतापराव जाधव का सक्रिय जनसंपर्क और तत्परता सराहनीय रही। उन्होंने गृह मंत्रालय से समन्वय कर यह व्यवस्था सुनिश्चित की है। खरं म्हणजे काश्मीरमधील 370 कलम हटवलं गेल्यानंतर काश्मीरमध्ये संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक हे गरमीच्या दिवसामध्ये काश्मीरला सहकुटुंब सहपरिवार त्या ठिकाणी जात होते आणि पर्यटक दिवसेंदिवस तिथे पर्यटकाची संख्या वाढली होती। पण गेल्या 22 तारखेला पाकिस्तानी अतिरेक्यांनी जे त्या ठिकाणी निवडून हिंदूंवर त्या ठिकाणी गोळीबार केला, जवळपास 26 लोकांचे मृत्यू त्या ठिकाणी गेलेत आणि त्यामुळे काश्मीरमध्ये बाहेर देशभरातून विशेष करून महाराष्ट्रातून आणि माझ्याही मतदारसंघातून बरेचसे पर्यटक हे आपले सहकुटुंब त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यामुळे सगळा संपूर्ण देश हा शोकमग्न होता। सगळा भीतीमध्ये सगळ्यांना होती की आपल्या कुटुंबातील लोक जे त्या ठिकाणी गेलेत ते कुठे असतील, कसे असतील, त्यांची व्यवस्था काय असेल आणि म्हणून सगळे चिंताग्रस्त त्या ठिकाणी निश्चित होते। पण ज्यावेळेस आम्हाला काही फोन आले, मी दिल्लीमध्ये असताना ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी काल फोन आल्यानंतर इथून सगळी रेल्वेनं जाण्याची व्यवस्था जम्मूपासून तर दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी आपण केलेली आहे। दिल्लीच्या पुढेही सुद्धा भुसावळपर्यंत पुढेही रेल्वेची व्यवस्था आपण करत आहोत। पण खऱ्या अर्थानं हे लोक सुद्धा जवळपास 8 दिवस या ठिकाणी फिरायला आलेले असताना यांचा सगळा फिरण्यापेक्षा प्रवासातच जास्त वेळ गेला। लहान लहान मुलं होती, काही मुलं आजारी पडली आणि सगळे चिंताग्रस्त होते की आपण घरी कधी पोहोचणार। पण आता सगळे या ठिकाणी सुखरूप आहेत, सगळे शांततेचं वातावरण आहे। घरी सुद्धा लोकांना त्यांनी निरोप दिलेले आहेत, फोनवर बोलणे झालेले आहेत आणि आज दुपारी जम्मूवरून 3च्या रेल्वेने स्पेशल बोगी लावून त्या ठिकाणी ते दिल्ली आणि दिल्लीपासून नंतर पंजाब मिलने भुसावळपर्यंत ते पोहोचणार आहेत। त्यांची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्यांना कोणीही काळजी करण्यासारखं काही नाही। मी स्वतः सकाळी दिल्लीवरून 9:30 वाजता जम्मूला पोहोचलो, या सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि निश्चित सगळ्यांना त्या ठिकाणी समाधान वाटलं आणि आपल्याच मतदारसंघातील आपली सगळी लोक या ठिकाणी अडचणीमध्ये असताना माझंही कर्तव्य म्हणून या ठिकाणी आम्ही आलो। सगळे लोक या ठिकाणी सुखरूप आहेत आणि लवकरच ते आपापल्या कुटुंबामध्ये परतणार आहेत। धन्यवाद। बुल्ढाना से न्यूज़ फर्स्ट के लिए वसीम शेख अनवर की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।